काय ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी माहिती घ्या आणि त्यांनी आमच्याशी संपर्क साधला तर आमच्याकडे येऊन प्रॉपर बघा की आमचे गोडाऊन मध्ये काय माल आहे, आमच्याकडे काय माल मिळतो. म्हणजे हवेतल्या गोष्टींवर आम्ही गोष्टी करत नाही. तुम्ही या आमच्याकडे, प्रत्यक्षात आमच्याकडचा माल बघा आणि आमच्याकडच्या गोष्टी तुम्ही तपासून नंतर तुम्ही व्यवसाय चालू करा. आपण 50,000पासून 2 लाखाच्या भांडवलापर्यंत व्यवसाय चालू करून देऊ शकतो. आणि सगळे इंडियन ब्रँड्स आहेत का तुमच्याकडे? इंडियन आपण कॉपी माल ठेवत नाही. MRP आहे हे पण तुम्ही 50% लेस आपण आपल्याकडे विकतोय. 50. नमस्कार मंडळी, करूया व्यवसाय या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपल्या सोबत आहेत प्रथमेश तोडणकर सर. सर नमस्कार. नमस्कार. प्रथमेश सरांनी आपल्यासाठी, आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक चांगली सुवर्ण संधी आणलेली आहे व्यवसाय करण्यासाठी. सर तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती आमच्या पूर्ण महाराष्ट्रातील सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचवा प्लीज. सर आपलं ड्रॅक्सिस शूजच्या नावाने आपण काम चालू केलेलं आहे आणि आपल्याकडे मेन्स आणि लेडीज असे दोन्ही फुटवेअरचं आपण होलसेल मध्ये काम करतो. अच्छा. आणि आपल्याकडे क्वालिटी प्रोडक्ट येतात इंडियन ब्रँड मध्ये, जे की आपण डिस्ट्रीब्युटर जे फुटवेअर व्यवसायात आहेत त्यांना माहिती आहे डिस्ट्रीब्युटर मार्जिन मध्ये काय माल घ्यायला मिळतो, तर त्याच्यापेक्षा रिझनेबल रेट मध्ये आपल्याकडे मिळतो. अच्छा. डिस्ट्रीब्युटरकडे जो माल मिळतो त्याच्या म्हणजे दुकानात, साधारणतः दुकानात जो माल मिळतो त्याच्यापेक्षा कमी किमतीत तुम्ही विकताय असं म्हणणं आहे तुमचं? दुकानात आपण ते रिटेल मध्ये पण ते विकतो, पण जे दुकानदार डिस्ट्रीब्युटर कडनं जे माल घेतात त्यापेक्षा कमी दरात आपल्याकडे व्यवस्थित मार्जिन मध्ये माल मिळतो. अच्छा. मग तुमच्याकडे कुठल्या कोणत्या प्रकारचा माल आहे? आपल्याकडे लेडीज चप्पल, लेडीज सँडल, लेडीज शूज वगैरे असा पुढे, आणि जेंट्स चपलेपासून शूज पर्यंतचा असा आपल्याकडे माल आहे. अच्छा अच्छा. मग साहेब तुम्ही काय सांगू शकता, म्हणजे कसं आता आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना पण तुमच्यासारखा जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही कशी त्यांना संधी उपलब्ध करून देऊ शकता? ज्यांना मार्केट कळतं की मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युटर डिस्काउंट काय असतं, किंवा ज्यांना माहित नसतं त्यांनी आपल्या बाजूच्या शहरांमध्ये किंवा बाजूच्या कोणत्या बाजारपेठेत जाऊन जर दुकानदारांकडनं माहिती घेतली ना की डिस्ट्रीब्युटर डिस्काउंट काय असतं, आपण माल विकताना आपल्याला किती डिस्काउंट द्यावं लागतं, आपल्याला कोणत्या प्रकारचा माल आपण घेतला पाहिजे, तर ते माहिती ज्याला असेल त्या माणसाने बिंदास या. डिस्ट्रीब्युटर पेक्षा कमी दरात आपल्याकडे माल मिळेल. आणि मार्केटमध्ये एखादा जो रेट चालतो, जसं एखादी लेडीज चप्पल मार्केटला 250 रुपयाला आहे, तर तुम्ही आमच्याकडनं घेऊन ती 200 रुपयाला विकू शकता. आणि सगळे इंडियन ब्रँड येणार, जसं फ्लाईटचं आहे, VKC प्राईड आहे, एरोवॉक आहेत त्या लेडीज चप्पल मध्ये. जेंट्स मध्ये स्पार्क सारखा आणि ब्रँड असतात तर तशा. अच्छा. मग तुम्ही काही एक्झाम्पल्स आम्हाला दाखवू शकता का, कसे तुम्ही स्वस्त दरात, म्हणजे रिटेलर मध्ये जे दुकानात आपल्याला मिळत आहेत त्यापेक्षा तुम्ही कसं स्वस्त दरात देतायत आणि काय त्याचे एक्झाम्पल दाखवू शकता का? आपल्याकडे माल डायरेक्ट येतो, फॅक्टरी असतात तिथून आपण माल परचेस करतो. आता ही बघा, ही फ्लाईटची चप्पल आहे, ही साधारण मार्केटमध्ये 250 ते 270 रुपयांचा हे चालतो. 289 ची यांची MRP आहे. आणि ह्या चपला आपल्याकडे जसे ही डिझाईन आहे, ह्याचा हा दुसरा कलर आहे ह्याचा फ्लाईटचा, आणि हे तिसरी आहे. ह्याची 309 MRP आहे, याची 289 MRP आहे. आणि ह्या फ्लॅट रेट आपण इथे रिटेलला 200 देतो. आणि आपल्याकडनं जो माल घेईल आणि तोही हे 200 मध्ये देऊ शकता, तोही 200लाच विकणार, म्हणजे त्याला चांगलाच भरघोस प्रॉफिट होणार आहे. नक्की भरघोस म्हणजे जो मार्केटमध्ये व्यवस्थितपणे चालतो तसा प्रॉफिट होणार. आणि आपल्याकडे आपण हे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे. आता जे ऑलरेडी ज्यांच्याकडे आहे त्यांचं कसं असतं की मग इकडे एवढ्याला मिळतो, तिकडे तेवढ्याला मिळतो, आणि मग ते व्यवहाराला मागे पुढे करत राहतात. पण ज्यांना नवीन चालू करायचं आहे त्यांनी माहिती घ्या आणि त्यांनी आमच्याशी संपर्क साधला तर आमच्याकडे येऊन प्रॉपर बघा की आमचे गोडाऊन मध्ये काय माल आहे, आमच्याकडे काय माल मिळतो. म्हणजे हवेतल्या गोष्टींवर आम्ही गोष्टी करत नाही. तुम्ही या आमच्याकडे, प्रत्यक्षात आमच्याकडचा माल बघा आणि आमच्याकडच्या गोष्टी तुम्ही तपासून नंतर तुम्ही व्यवसाय चालू करा. आपण 3 टप्प्यामध्ये गोष्टी केलेल्या आहेत. एखाद्याला 50,000मध्ये चालू करायचं आहे तर त्यांना लेडीज चप्पल, जेंट्स चप्पल, लेडीज सँडल, जेंट्स सँडल असा मिड रेंज आहे. आपण 50,000पासून 2 लाखाच्या भांडवलापर्यंत व्यवसाय चालू करून देऊ शकतो. आणि सगळे इंडियन ब्रँड्स आहेत का तुमच्याकडे? इंडियन आपण कॉपी माल ठेवत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कॉपीचे ब्रँड ठेवत नाही, जे नायकी, पुमा वगैरे अशा येतात, स्केचर्स वगैरे. आपल्याकडे इंडियन ब्रँड आहेत, मग तो कोणताही येईल. पॅरेगॉन आहे, स्पार्क आहे, कोलंबस आहे, कॅम्पस आहे, या ब्रँडचे तुम्हाला आपल्याकडे सगळे मिळतील. म्हणजे इंडियन ब्रँड मध्ये JQR पासून सगळे
सगळ्या ब्रँडचा आपल्याकडे तुम्हाला माल मिळेल. मग मालची आपल्याकडे पूर्ण गॅरंटी दिली जाते असं Guarantee, म्हणताय guarantee. तुम्ही. म्हणजे इंडियन माल पूर्ण गॅरंटी दिली हा. जाते आणि कमीत कमी 50,000 पासून व्यवसाय चालू करू शकतो. 2 लाखापर्यंत इनफ होतो. ज्यांना वाटतं की मोठं भांडवल लागतं, आज कुठच्याही ब्रँडची फ्रँचायझी घ्यायला घेतलात तर तुम्हाला बऱ्याचसा, जसा आता कुठच्याही ब्रँडला गेलात तर ते 5 लाखापासून 25 लाखापर्यंत जातं. माझं म्हणणं त्या तरुणांना आहे, जर तुमच्याकडे 50,000 असतील आणि तुमची जर बाजारपेठेमध्ये एक छोटंसं जरी दुकान घेण्याची कॅपॅसिटी आहे, तुम्ही आमच्याकडे या. जो रेग्युलर माल चालतो, म्हणजे लेडीज चप्पल रेग्युलर चालतात आणि ज्या आता जसं हे एरो वॉकची आहे, ह्याची क्वालिटी बघा. तर ह्या क्वालिटीमध्ये तुम्ही ह्या मार्केटला चाललेल्या त्याची 319 रुपये MRP आहे. आता ह्या मार्केटमध्ये चाललेले आहे 260 ते 280 290 रुपयापर्यंत त्यांचा रेट चालतो आणि तेच तुम्हाला आमच्याकडे 250 रुपयात तुम्ही सेल करू शकता. अच्छा. आणि एक चांगलं प्रॉफिट आहे. म्हणजे जर समजा 50,000 किंवा 2 लाखामध्ये बजेट केलं, जसं 50,000 आणि वर्षभर चांगला व्यवसाय केला तर तुम्हाला वर्षाचा एव्हरेज जर तुम्ही दिवसाचा पकडला तर 1000 ते 1,500 रुपयाचं इन्कम होऊ शकतं. 1000 ते 1,500 रुपये दिवसाचं तुमचं दिवसाचं मालाचं income. भांडवल सोडून दिवसाला प्रॉफिट सांगतोय. अच्छा. गावच्या ठिकाणी जर असा profit चांगलं होत असेल market तर ते असेल तर. चांगली गोष्ट आहे असं म्हणता येईल. हा. आणि काय असतं की तुम्ही तो वर्षाचा एव्हरेज पकडायचा असतो. तुम्ही आज दुकान चालू केलं आणि उद्या म्हणाल मला 1000-1,500 रुपये मिळाले नाही, तर तसं होत नाही. साधारण एव्हरेज बघा 15 ते 20 चप्पल विकण्याचा एव्हरेज जातो. आणि मी नुसत्या चप्पलेचं सांगते, मग त्याच्यात तुमच्याकडे मिड रेंजचे शूज वगैरे असतील तर ते पण येतील. अच्छा. म्हणजे व्यवसायात सातत्य ठेवलं तर मग तेवढ्या ऑनलाईन आणि मग ऍव्हरेज तो- काढू हा, मग शकतो. तो तसा व्यवसाय तुमचा वाढतही जाणार. आणि आम्ही तुम्हाला त्यात आता मी मदत सर, करू. मग आता जर कोणाला व्यवसाय चालूच करायचा झाला आणि चप्पल आणि शूज मध्ये त्यांना चप्पल आणि शूजचा व्यवसाय त्यांना सुरू करायचा असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाची तर थोडी माहिती द्या. म्हणजे तुमचे प्रोडक्ट्स काय आहेत आणि कितीला विकू शकतो, MRP काय असते, ऑनलाईन प्राइस काय असते. आता हे बघा, हे याची MRP आहे 329ची. तर मी माझ्याकडे आहे ना, मी फ्लॅट 200 रुपये हा रेट ठेवलेला आहे रिटेल, होलसेलचा नाही. होलसेल माझ्याकडनं घेणाराही त्याच पद्धतीने विकू शकतो. बॉक्स पॅकिंगचे येतात, पॉलिथिन पॅकिंग मध्ये येत नाहीत आपल्याकडे. हे बघा, डेलमार्ट म्हणून आहे, याचा बॉक्स मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही सगळी बॉक्स पॅकिंग येते. box packing. 329चं MRP असून सुद्धा हे फक्त आणि फक्त मंडळी बघू शकता तुम्ही, ही फक्त आणि फक्त 200 रुपयाला मिळणार आहे ही चप्पल. म्हणजे 200 रुपयाला तुम्ही विकू शकता, जेणेकरून तुम्ही आमच्याकडे पण 200 रुपयालाच आम्ही विकतो. चांगला प्रॉफिट असं तुम्ही त्याच्यातून कमवू शकता. हे बघा, अजून हे. कोणते प्रोडक्ट्स आहेत? आता ही बघा, ही VKC प्राईडची चप्पल आहे. VKC प्राईड एक हा. इंडियन ब्रँड आहे, चांगला मोठा ब्रँड आहे. आता याची 400 रुपये MRP आहे. 400 आणि ही रुपये quality MRP. आहे. आणि हा पण आपण एवढ्यालाच विकतोय 200 रुपयाची, फक्त 200 रुपयाला. म्हणजे MRPच्या डायरेक्ट 50% डिस्काउंट देऊन हा. आपल्याला ते, म्हणजे मंडळी तुम्हाला ते परवडणार आहे जर तुम्ही ते विकायला गेलात तर, राईट. ही चला. पण VKC प्राईडची आहे, 289ची MRP आहे. अच्छा. ही. आता आपल्याकडे एक लेडीज त्याच्यापेक्षा चप्पल मध्ये झालेले आहेत. लेडीज चप्पल मध्ये अजून दुसरे प्रीमियम ब्रँड आहे बघा, ही Premium brand मध्ये. फ्रँकी म्हणून आहे. ह्याची Frankie हा 750 MRP आहे. हे पण तुम्ही 50% लेस आपण आपल्याकडे विकतोय. 50% डिस्काउंट देऊ. 50%. 325च्या रेंज मध्ये आपण यांना 300-325च्या रेंज मध्ये विकतोय. आणि प्लस ह्याची क्वालिटी बघा, याची प्रीमियम क्वालिटी आहे. हे सगळं रेक्झिन, सॉफ्ट रेक्झिन येतं एकदम मस्त. म्हणजे लेदरच्या जवळपासच क्वालिटी आहे ही. आणि याचे सोल एकदम हे आहेत आणि हे मेमरी कुशन वाले प्रोडक्ट आहेत. प्रथम सर, एक विचारावं असं वाटतं, एवढं डिस्काउंट तर प्रत्येक, मला असं वाटतं ऑनलाईन पण मिळतं, पण मग तुमच्याकडे लोकांनी घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, का घेतलं पाहिजे तुमच्याकडे? नाही, ऑनलाईनचा बघा, पहिली गोष्ट म्हणजे रिटेल आणि ऑनलाईन वाल्यांचा मिळत होत नाही. रिटेल वाले ऑनलाईनला कम्पीट करू शकत नाही. डिस्ट्रीब्युटर कडनं जे माल घेतात ना, ते कधीच नाही देऊ शकत. आपण डायरेक्ट माल आणतो. नाही, आपल्याकडे बघा, ही ऑनलाईन पण, ही जर फ्रँकी ब्रँड ज्यांना माहिती आहे, हे 325च्या वरती त्याची तुम्हाला मिळेल. 450-500 रुपये ऑनलाईन याची शायद बहुतेक किंमत पण निघेल या ब्रँडची. तर त्याच्यामुळे ते तुम्ही बघा, ऑनलाईनला कॉम्पिटिशन, म्हणजे ऑनलाईनचा जो तुमचा, आता आपण तुम्हाला मेन्स शूज मध्ये दाखव, मी तुम्हाला ऑनलाईन रेट पण त्याचे दाखवेन की ऑनलाईन काय रेट चालले. आणि आपल्याकडे विकताना तुम्ही ऑनलाईनच्या रेटवर किंवा ऑनलाईन पेक्षा 100-150 रुपये कमी मध्येच तुम्हाला मिळतील त्या वस्तू. आता ही बघा, ही पण फ्रँकीची आहे. त्याच्यावर हे वर्क आहे, हे बघा. आणि आवाज पण आहे. अच्छा. नखानी खरवडलेलं, तरी ते निघत नाहीये. म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट आहे, क्वालिटी प्रोडक्ट आहे. आणि हे बघा, हे हिची पण 750 रुपये MRP आहे. हे पण तुम्ही तेच 50% लेस मध्ये येणार. ही बघा, ही सध्या आहे, ह्या पट्ट्यांच्या डिझाईन जास्त चालतात आणि मेमरी कुशन वाला आहे. ह्याची पण 750 रुपये MRP आहे. आणि ही पण त्याच्यात चालते. 750 MRP आणि ती किती, 300
पर्यंत 325 पर्यंत विकू शकता. हा ती ही बघा याची 600 रुपये MRP आहे आणि ही पण तुम्ही 300 रुपयाला आपल्याकडे हे अवेलेबल होणार. 300 ला अवेलेबल आहे. मंडळी तुम्ही पण असा सेम बिझनेस तुमच्या गावाला म्हणजे मी हे रिटेल रेट सांगतोय, Retail होलसेल रेट याच्यापेक्षा कमी असणार. होलसेल रेट कमी असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गावी जाऊन असं दुकान थाटलं, समजा असं दुकान गावात थाटलं, शहरात तर तुम्हाला शहरात गावात कुठेही जर दुकान असं थाटलं तर तुम्हाला ह्याच रेटमध्ये ह्या विकता येतील तिथे. आणि चांगलं तुम्ही जर डिस्काउंट देत असाल तर नक्कीच कस्टमर तुमच्याकडे येतील. आता हे लेडीजचे बघा डिझायनिंग शूज आहेत आणि हे मशीन मोल्डिंग आहेत हा. आणि सोल बघा क्वालिटी वाले सोल आहेत. आता ह्याची MRP 489 आहे आणि मी 489. आमच्या इथे आता तुमच्या थोड्या वेळापूर्वी हा शूज मी एका लेडीजना विदाऊट बार्गेनिंग मी दिला 300 रुपयाला. अच्छा. हा तुम्ही आलेलात, आपल्याला वेळ लागला व्हिडिओ बनवायला. ह्यातला एक शूज आपण 7 नंबरची साईज काढून त्यांना दिली विदाऊट बार्गेनिंग. त्यांनी बघितला डायरेक्ट घेतला बरोबर. 300 रुपयाला. शोरूम बरोबर. मध्ये याची किंमत 400 रुपयाच्या आसपास आहे. 489 ची MRP यायला. अच्छा. आणि हे क्वालिटी प्रोडक्ट आहेत विथ कुशन, याच्यामध्ये मेमरी कुशन वगैरे येते बघा. अच्छा. आणि हे मशीन मोल्डिंग असतात पूर्ण. ओके. त्याच्यामुळे हे अशा लोकल माल आपल्याकडे येत नाही, चांगल्या क्वालिटीचा, आणि आपण त्याला पारखूनच आणतो आपल्याकडे. तर 3 कलर आहेत हे बघा. एक हा कलर आहे, दुसरा हा कलर आहे आणि तिसरा आपला ब्लॅक कलर आहे. अच्छा. मग क्वालिटी प्रोडक्ट येणार, होलसेल रेट पण तुम्हाला खूप रिझनेबल मिळणार. आणि माझं म्हणणं आहे त्याला, हा व्हिडिओ माझा बनवण्याचा पर्पज हाच आहे की सामान्य लोकांनी व्यवसाय बनवण्याकडे आपल्याकडे यावं आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करायचा. तुम्हाला हे पण सांगतो 50,000 पासून 2 लाखाच्या भांडवलामध्ये तुमचा व्यवसाय चालू होईल. आणि 50,000मध्ये तुम्हाला चपला, सँडल ह्यांचा येईल. आणि जर तुमचं भांडवल थोडं जास्त असेल तर तुम्हाला, आणि समजा 1.5 लाख ते 2 लाख भांडवल असेल तर तुम्हाला लेडीज चप्पल, लेडीज सँडल, लेडीज शूज, जेंट्स चप्पल ते ब्रँडेड शूज पर्यंत असं तुम्हाला येईल. आणि 1,500च्या आतमध्ये तुमचा सगळा इनफ होतो. कॅम्पसचा शूज समजा 2,000ला असेल तर तुम्ही 1,500 पर्यंत, 1,400 पर्यंत, 1,300 रुपयापर्यंत विकू शकता. अच्छा. ओके. आता आपण मेन्स व्हेरायटी बघूया. मेन्स मध्ये पण हा व्हरायटी, लेडीजचे बघा हे 2 शूज आहेत. व्हरायटी हे जे मार्केटमध्ये साधारण 350 रुपये चाललेलं आहे, तर हे पण आपल्याकडे 350 लाच आहे. 519 रुपये MRP. आणि कंपन्यांचा येतो, त्याचा बॉक्स हा बघा, प्रॉपर बॉक्स मध्ये माल येतो. असा प्रॉपर बॉक्स मध्ये माल आहे. बॉक्स पॅकिंग. हा इंडियन कंपन्यांचाच माल असतो. तर हा एक आहे. आता आपण मेन्स मध्ये बघू. ओके. आणि मेन्सची पहिला आपण सँडल बघूया जी स्पार्कची येते. हे बघा, एक हा कलर मध्ये आहे. या सँडलची MRP आहे 900 रुपये. साधारण दुकानामध्ये माझ्या मते तरी स्पार्क मध्ये सहसा कोण डिस्काउंट देत नाही जास्त. दिली तरी 50-1 रुपये देतील, म्हणजे 850ला तुम्हाला पडत असेल. पण आपल्याकडेही 750ला आहे आणि आपल्याकडनं विकत घेणाराही 750ला विकू शकतो. स्पार्कचा ओरिजिनल ब्रँड आहे, तुम्ही पाहिजे चेक करायला. मी तुम्हाला दुसरी डिझाईन दाखवतो. एकदम ओरिजिनल ब्रँड आहे मंडळी. हे बघा, याच्यावर MRP आहे. हे बघा, MRP पण पाहू शकता तुम्ही. आणि हे कितीला विकली जाईल म्हणताय तुम्ही? हे 750ला आपल्याकडे. 750 ला. माझ्याकडनंही कोणी मागवली आणि MRP पेक्षाही कमी दरात प्रथमेश सर विकतायत. हा दुसरा कलर आहे. छान. अजून शूज मध्ये काय आहे मग? आता शूजची आपण व्हेरायटी बघूया. आता हे बघा, हा पॅरेगॉनचा शूज आहे. पॅरेगॉनचा शूज हा कितीला? Sneakers. आम्हाला MRP काय आणि विकणार किती? आपण हा याची MRP 1400 रुपये MRP आहे. आपल्याकडे हा 30% लेस मध्ये तुम्हाला मिळेल. साधारण तुम्हाला 1000 रुपयापर्यंत हा आपल्याकडे पडेल. 1000 रुपये. ह्याच्यामध्ये एक ब्लॅक कलर पण आहे. आता दुसरा तुम्हाला दाखवतो. आपण पहिले एक चप्पल बघू. वॉलक्रोच्या चप्पल आलेल्या आहेत. वॉलक्रो. हा, या 6 ते 10 साईज पर्यंत आपल्याकडे आहेत. बघू. त्याचे फायलोन सोल आहेत बघा. अच्छा. आणि सोल मध्ये पण डिफरन्स आहे. जसा हा 10 कलरला सोल दिलेला आहे ऑफ व्हाईट, तसा ब्लॅकला बघा व्हाईट सोल आहे. आणि हे फायलोन सोल आहेत. हे शूज मध्ये यूज होतात सोल. पट्ट्याचा आहे. याची 729 रुपये MRP आहे. आणि हा आपल्याकडे 580 रुपीजला आपल्याकडे इथे पडेल. वॉलक्रो मध्ये सहसा कोणी डिस्काउंट देत नाही जास्त. जर दिलं 5 ते आणि समजा 10% दिलं तरी ही तुम्हाला 680च्या घरात पडते. आणि आपल्याकडे 30 तुम्हाला 500 रुपये 580 रुपयाला पडते. 580. आणि माझ्या मते तरी 680लाही नाही, 700 रुपयाच्या आसपास दुकानात ह्याची किंमत असणार. तीच आपण देतो. आणि मी तुम्हाला रिटेल प्राइस सांगतोय 580ला आपल्याकडे मिळेल. होलसेल प्राइस याच्यापेक्षा खूप कमी असेल. त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित नफा मिळवू शकता. हा विनफॉक्स म्हणून ब्रँड आहे. तर याचे आता मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते बघा. डिझायनिंग बॉक्स आहे असा येतो जो तुम्ही आहे. या बॉक्स मध्ये हे बघा, ही अशी हे येते. आणि हे बघा, हे
आता ह्याची एमआरपी ऑनलाईन 1365 रुपये ऑनलाईन ह्याची प्राइस चालू आहे 1365 हा अच्छा ह्याचा. आणि हा आपला ऑनलाईन म्हणजे अच्छा ऑनलाईन Flipkart मध्ये. 1365 दाखवते याची हा आणि याची ऑनलाईन मध्ये एमआरपी दाखवताना 3200 दाखवतात, पण याची ती हे नाही. आपल्याकडे हे बघा 1650 एमआरपी आहे. पॅकेजिंग अशा प्रकारे येते ह्याच्यात शूज. आणि हा आपल्याकडे तुम्हाला 1000 मध्ये मिळेल. हा फक्त 1000 मध्ये स्निकर्स आहे मस्त ब्लॅक झेड 1649 ब्लॅक प्राइस दाखवत होती याची. आणि हा आपल्याकडे 1000 ला मिळेल. क्वालिटी वाईज एकदम बेस्ट क्वालिटी आहे. क्वालिटी बद्दल नाही, याला ग्रिपिंग पण छान दिलेली आहे. तर हा आपल्याकडे आहे. आणि ह्याच ह्याच्यामध्ये बघा हा दुसरा स्निकर्स आहे याचा. हा 900 पर्यंत मिळेल. हे बघा TPR सोल आहे. ओके एकदम सोल वाईज आणि क्वालिटी वाईज एकदम स्निकर्स आहेत. हा फक्त 900 रुपयाला. सेम बॉक्स पॅकिंग येणार आता दाखवली तशी. हे बघा हा पण त्याच कंपनीचा आहे. क्वालिटी वाईज ह्याची हा कितीला पडेल आपल्याला? हा 1498 रुपयाची फ्लिपकार्ट वर काय चाललेला आहे. 1498 आणि आपल्याकडे हा नाही आहे 1000 रुपयालाच पडेल. हा 1000 रुपयाला पडेल. हा पण त्याच ब्रँडचा आहे. शूज बघा तुम्ही हा क्वालिटी कितीला पडेल आपल्याला? हा पण 1000 रुपयाला. 1000 रुपयाला. आणि आपल्याकडनं घेणार आपण त्याच रेंजला विकू शकतो, जसं जसं शोरूम प्रमाणे असतात. आता हे बघा हे लोफर्स आहेत. याची मी तुम्हाला बॉक्स पण दाखवतो. हे कसे पडेल? कसे हे याची 550 रुपये एमआरपी आहे. आणि एकदम क्वालिटी वाईज आहे. म्हणजे हे असं लोकल मटेरियल नाही. याच्यामध्ये पण हे बघा मेमरी फॉर्म वगैरे सगळं आलेलं आहे. बरोबर. आणि ह्याची क्वालिटी बघा एकदम चांगली आहे. आणि हे बॉक्स असे आणि त्याची प्राइस किती आहे? 550 रुपये एमआरपी मध्ये आहे. येतील बघा असे. आणि प्रॉपर बॉक्स येतात. प्रॉपर बॉक्स येतील. म्हणजे असं तुम्ही मग असे लेडीज दाखवलात ना, तर लेडीजचे असेच शूज होते ह्या टाइप मध्ये. जे बघा हे असे 489 चे एमआरपी. आणि हे जे आपण आर्टिकल दाखवलेलं. अच्छा हा तर हे बॉक्स मध्ये पॅकिंग विकणार तुम्ही? पॉली पॅकिंग वाला कुठचाच माल आपल्याकडे येत नाही. पॉलिथिन मध्ये सगळा, नाही येणार. सगळा बॉक्स. आता हे बघा हे आता असं आर्टिकल येते बघा. हे बघा हे असं तुम्हाला व्यवस्थित याच्यात येणार. चांगल्या क्वालिटीचे बॉक्स येणार म्हणजे. हा आणि असं. आणि याची 550 प्राइस किती? 550 एमआरपी आहे. आपल्याकडे 350 ला मिळणार. 350 ला आपल्याकडे रिटेलला कोणी ऑर्डर दिली तर स्पेशल. आणि आपल्याकडे जो होलसेल मध्ये घ्यायला येणार, आपल्या ज्यांना स्वतःचा पण चालू करायचा आहे, तो पण हा 350 ला विकू शकतो. अच्छा म्हणजे तुमच्याकडे दुकानात कोणी आलं ना, उद्या तुम्ही आमच्याकडनं समजा दुकान चालू केलं आणि तुमच्या दुकानात कोणी आलं, तर तुम्हाला बनणार नाही की तुमच्याकडे लो क्वालिटीचा माल आहे. अच्छा तुमच्याकडे बनणार स्टँडर्ड आहेत. इंडियन ब्रँड मध्ये चांगल्या क्वालिटीचा माल यांच्याकडे मिळतो. ओके असं. आता आपण तुम्हाला अजून दाखवतो. हे बघा स्पार्कचे स्निकर्स आहेत. हे बघा स्पार्क्सचे स्निकर्स. काय एमआरपी काय? आणि यांच्यामध्ये एमआरपी जवळजवळ 1299 आपली प्राइस 1650 पर्यंत आहेत. आपल्याकडे फ्लॅट 1000 रुपयाला आहेत. 1000. आता ऑनलाईन आता ह्याची मिंत्रावर बघा किंमत अशी आहे 1200 पासून 1400 रुपये. 1400चा प्राइस. 1200 पासून 1400 यांची ऑनलाईन प्राइस चालू आहे. आणि आता आपल्याकडे 1000 रुपये. 1000 रुपये फक्त. आणि फ्रेश आर्टिकल येतं. हे बघा हा याची पण 1189 काय एकदम ओरिजिनल शूज आहे मंडळी. हा स्पार्कचे. बघा हा पण ओरिजिनलची पूर्ण गॅरंटी द्याल म्हणताय तुम्ही? 100%. 1089 आर्टिकल आहेत ना बरोबर. ऑनलाईन पण आहे. ऑनलाईन मंडळी तुम्ही हे चेक करू शकता. ही पूर्ण 1089 चालू आहे. आपल्याकडे फ्लॅट 1000 रुपये. म्हणजे आपण 1000 रुपयाला. जर हे दुकानात गेलात तर तुम्हाला फ्लिपकार्टचे रेट मिळणार नाहीत. ते महागच मिळणार रे. अच्छा. आणि इकडे येऊन तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता. पाहून आपल्याकडनं मिळतात. आणि एक ट्रस्ट वर तुम्ही मागवू पण शकता. अच्छा. आता आपण तुम्हाला कॅम्प जर आपल्या आता हे तुमचं मुंबईत शॉप आहे बरोबर आहे. आणि मग इथे येण्यासाठी काय ऍड्रेस असेल तुमचा? ऍड्रेस बघा बोरिवली वरून आलात तरी बोरिवलीवरून कोकणीपाडा म्हणून 297 बस मिळते. अच्छा. आणि दहिसर स्टेशन वरनं पण इथे कोकणीपाड्याला यायला बस आहे. लास्ट स्टॉप सांगायचं का? लास्ट स्टॉप. अच्छा. आणि तिथून वॉकिंग डिस्टन्स वर कोकणीपाड्यामध्ये वॉकिंग डिस्टन्स वर आहे. तुम्ही इकडे कॉल करू शकता. आणि माझा शक्यतो हा व्हिडिओ मी सरांचा नंबरही शेअर करून टाकेन तुमच्यासोबत. आपला शक्यतो व्यवसाय आहे की ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा त्यांनी या. ज्यांचं बजेट 50,000 ते 2 लाख आहे. आणि तुम्हाला आम्ही अशा वस्तू देऊ ना, तुम्ही आमच्याकडे या बघा आणि आम्ही तुम्हाला जे सांगू त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. आणि प्रत्येक आपल्या बाजारपेठेला जर समोरचा माणूस मुंबईमध्ये व्यवसाय करण्यापेक्षा तिथे तुम्ही व्यवस्थित चांगला व्यवसाय करू शकता. फक्त अट एवढीच आहे
प्रामाणिक मेहनत केली पाहिजे. सकाळी जर तुमचा जो टायमिंग असतो, जसा मी इथे 8-8:30च्या मध्ये येतो ते रात्री 10:30 वाजेपर्यंत थांबतो. म्हणजे मेहनत तसा. करावीच लागते. हा, तुम्हाला तुमचा बाजारपेठ ज्या टायमापर्यंत चालते, सकाळी 9 वाजल्यापासून जर 10 वाजेपर्यंत असेल, 11 वाजेपर्यंत असेल, तुम्ही बसायचं आणि तुम्ही व्यवसायाला 2-3 वर्ष द्या. बाकी काम आम्ही तुमच्या बरोबर जोडून आम्ही हे करणार आणि तुम्ही आमच्या अंडर काम करणार आहे. आणि आमची अट एकच असणार की सगळा माल तुम्हाला आमच्याकडे, जे तुम्हाला आम्ही रेट देणार आहोत ना, ते तुम्ही कंटिन्यू म्हणजे A to Z माल आमच्याकडनं घेणार, तेव्हा ते रेट देणार आहोत. अच्छा. हा, कारण की तो जो रेट द्यायचा आहे मला, माझ्या अंडरमध्ये माझी जी दुकानं तयार होतील त्यांच्यासाठी मी हा रेट ठेवलेला आहे, जो की डिस्ट्रीब्युटर पेक्षा खूप कमी येतो. आणि त्यात नुसता कमी नाही, खूप कमी असतो. आणि त्यात मंडळी त्यात तुम्हाला चांगला असा नफाही मिळणार आहे तुमच्या गावाच्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी. आता बघा, हा स्पार्कचा शूज आहे. स्पार्कचा शूज, आपला स्पार्क ना, कॅम्पसचा शूज. कॅम्पस. हे कॅम्पसचे शूज आहे मंडळी. काय प्राइस एमआरपी? आता ह्याची 1300 रुपये एमआरपी आहे हा. आणि मोस्ट ऑफ कॅम्पस मध्ये डिस्काउंट होत नाही. तर हे आपल्याकडे 1000ला आहे आणि आपला व्हिडिओ 1300 कोण आलं तर अजून आपण 10% अजून लेस करू. 1300चा शूज आहे, 1000ला मिळेल. पण व्हिडिओ बघून जर कोणी आलं तर अजूनही 10% डिस्काउंट, म्हणजे 900ला पडेल. आता म्हणजे सांगा, 900 ला स्पार्कचा 1300चा शूज किती दुकानात 900ला मिळतो. ओके. असं आहे. आता मी तुम्हाला अजून दाखवतो पॅरेगॉनचे. हे बघा, हे पॅरेगॉनचे स्निकर्स आहेत. हे के मध्ये अकेन म्हणून यांचा ब्रँड होतो. पॅरेगॉनचा ब्रँड आहे मंडळी. याचा एक सोल पण बघा तुम्ही. सोल बघा, 1400 रुपये एमआरपी आहे. 1400. हा, आपल्याकडे 1100 आणि डिस्काउंट बघून तर तो आपला व्हिडिओ बघून कोणी आला तर 1000ला पडेल आणि विथ फक्त 1000 ला. शूज सारखे. हा, फक्त 1000ला. आपण त्या हवेतल्या गोष्टी करत नाही. कुठचा आपला आणि copy ओरिजिनल माल ब्रँड आहे नसतो. मंडळी. हा, आणि original, अगदी original सेकंडचा brand माल नाही, सगळा फ्रेश माल येतो. सेट टू सेट येतो. 6 पासून 9 नंबर आहे. साईज प्रॉपर आहे. बॉक्सेस मध्ये येणार आहे. हा. असं तुम्हाला देण्यात हा, येणार हा बघा, आहे. Paragonचे आहे. सगळे इंडियन ब्रँड्स मिळतील आपण यांच्याकडे. पॅरेगॉनचा आहे. मंडळी, एक व्यवसाय करण्याची चांगली संधी उपलब्ध होते तुम्हाला प्रथमेश सरांच्या मार्फत. हा पण त्याचा ब्लॅकचा दुसरा कलर आहे. इथे धूळ लागते त्याच्यामुळे तो हे करून ठेवलेला. हा, पॅकिंग मध्ये ठेवल्यामुळे. त्याचा याची पण सेम कॉस्ट असणार आहे का? हा, सेम. आता हा बघा, हा पॅरेगॉनचा शूज. हा बघायला गेला तर एकदम सिम्पल बेसिक आहे, बरोबर. पण याची एमआरपी 1450 आहे आणि पॅरेगॉनचा आहे. अकेन म्हणून ब्रँड आहे आणि बेसिक स्निकर्स टाइप आहे. हे बघायचं सोल बघा, एकदम सिम्पल बेसिक हे आहे. हा पण आपल्याकडे 1000लाच पडणार. 1400. 450 रुपयाचा डिस्काउंट. अच्छा, 1450 आपला व्हिडिओ बघून कोण आला तर आपण अजून 10% करू. छान असं डिस्काउंट ठेवलेलं आहे त्यांनी. मंडळी, तुम्ही नक्की भेट द्यायची यांच्या व्यवसायाला. आणि जर तुम्हाला हे बघा, जर तुम्हाला व्यवसाय करण्याची संधी या प्रथमेश सरांच्या मार्फत आता तुम्हाला उपलब्ध होते, कुठेही तुम्ही इथून घेऊन जा. हे बघा, तुम्ही माल बघा मंडळी, एकदा पूर्ण दुकान भरलेलं आहे. मागे पण बघा, पूर्ण भरलेलं आहे. हे इथे पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे बॉक्स आहेत ना, खाली बॉक्स पाहू आपले शकता. माल येतो. हा बघा, बघा, हे अशा मोठ्या कार्टन्स मध्ये माल येतो आणि तो ladies थोडे छोट्या बॉक्स मध्ये मग नंतर तो डिवाइड बॉक्स केला असतात जातो. आतमध्ये. असे बॉक्स असतात आतमध्ये. आता हे बघा, हे एक्झिटचे स्पोर्ट शूज आहे. क्वालिटी वाईज हे एकदम हेवी क्वालिटी येते, चांगली क्वालिटी येते. काय हे price आहे? आपल्याकडे 850ला आहे. हा 850ला. हा, याच्यामध्ये एक ब्लॅक कलरचा शूज आहे, तो पण आपला 850लाच आहे. मग दाखवतो. आणि हा बघा, हा ब्लॅक कलर, हे 850ला आहेत. यांच्या एमआरपी 1300, 1200 ते 1400 रुपयाचे एमआरपी येते आणि तो 850ला मिळेल. आपल्याकडे 850 1200 ते आणि आपण 1300 क्वालिटी MRP आपण फक्त प्रॉपर 850ला मिळेल. भरघोस डिस्काउंट. जीएसटी भरून माल आणतो आपण, कुठून लॉट बीटचा नसतो. हे पण बघा, लॉटचा exit चा माल आहे. नसतो, जीएसटी हे बघा. प्रॉपर जीएसटी बिल असतं तुमचं. आणि आपण तिकडनं आणतानाच आणतो आणि आपल्याला आपण ज्यांना पण देणार होतो. आता हे बघा, हे पण एक्झिटचा स्पोर्ट शूज आहे. हा 900 रुपयाचा आहे. हा हिटवे म्हणून आहे बघा, सोल वाईज. तर हा आपल्याकडे 850 रुपयाचा आहे. आता हा आपण जो दाखवला त्याचा, हा बघा, हा ब्ल्यू वाला जो पीस दाखवला एक आता जस्ट, तर त्याचा हा बघा, ह्याचा पीस दाखवला. ह्याचा हा खोललेला पीस आहे एकदम. हिटवे कंपनीचा इंडियन ब्रँड आहे. हे. आणि कुशन वाईज एकदम आतमध्ये सॉफ्ट येतात. अच्छा. हा, याला मेमरी फोम मेमरी फोम आहे. हा बघा, हा कुठला? ट्यूब सोलचा Paragonचा. पीस आहे. हा, ट्यूब सोलचा आहे. मी तुम्हाला याचा बॉक्स सकट दाखवतो. 1750 रुपये एमआरपी याची. 1750 एमआरपी आहे.
ह्याची तो आपल्याकडे 1200ला मिळेल. आणि पॅरेगॉनचा आहे बघा, हे पॅरेगॉन पॅरेगॉन Aken म्हणून brand आहे. मंडळी, पॅरेगॉन लिहिलंय, हा त्यांचा ब्रँड आहे. हे बघा, हा बघा शूज बघा मंडळी, ट्यूब सोल आहे. आणि इथे एअर कुशन आतमध्ये प्रेसिंग वगैरे ते होतात त्याचं आहे. आतमध्ये पण एकदम सॉफ्ट सोल येतो याचा, जो प्रेस होतो. हे बघा, आणि 1750 MRP आहे. 1750 MRP. आणि आपल्याला कितीला मिळेल मग हा? हा आपल्याकडे 1200ला फक्त आणि फक्त हे बघा, 1200ला विकू शकता हे मंडळी तुम्ही. प्रेस हा, होतात आणि किंवा हे तुम्ही इथून पण स्वतःही असा- घेऊ शकता. हा बघा, हा प्रेस होणार आतमध्ये, पूर्ण आतमधनं तो सोल प्रेस होतो. म्हणजे चांगली, खरंच चांगली संधी प्रथमेश सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे. हा आपल्याकडे ओरो म्हणून आहे, याची 1300 MRP येते. क्वालिटी वाईज मस्त शूज येतो हा ओरो. ओरो. आणि ह्याचा आपण 700ला आपण इथे सेल करतो. याचा 2 कलर आहे, एक ब्लॅक आहे, आम्ही तुम्हाला खोलूनच दाखवतो. एकदम आहे, तुम्ही वॉशेबल आहे. वॉशेबल आहे. अच्छा, हे कितीला मिळणार मला बोलले तुम्ही? हा 700 रुपयाला. 700ला, फक्त आणि फक्त 700ला मिळणार आहे म्हणजे या शूज. आता हा एक पॅरेगॉनचा शूज आहे, पॅरेगॉनचा. आणि याची क्वालिटी बघा, जो की बेस्ट क्वालिटी मध्ये आपल्याकडे प्रोव्हाइड करतो आपण. ह्याची 1600 MRP आहे. हा आपल्याकडे आपण 1200 रुपयालाच आपल्याकडे पडेल. हे बघा, हा रेडियम 1600ची MRP आणि फक्त 1200. ह्या पुढारी चप्पल आहेत, ज्याला पुढारी डबल चप्पल डेन्सिटी, म्हणजे? हा डबल डेन्सिटी चप्पल बोलतात. आता हे बघा, मी डाव्या हाताने प्रेस करतोय. हे बघा, हे जे आहेत, हा, बरोबर. ते सॉफ्ट येतात, या Smooth, डॉक्टर हा, टाइप soft मध्ये आहे, येतात. एकदम आणि soft यांचा मी दिसते. तुम्हाला बॉक्स पण याचा दाखवतो. अच्छा, तर इथे याचे बघा, याची 739 MRP आहे. हे आपल्याकडे तुम्हाला 550 रुपयाला मिळेल. 550 रुपये फक्त. हा, आणि जसा क्वालिटी नुसार असतं, कोणाकडे 450ला पण आहेत, 500ला पण आहेत. मोस्ट ऑफ 500ला खूप जण विकतात, ज्यांची MRP खूप लेस असते. आणि मग त्या ब्रँड नुसार असतात. याची क्वालिटी वाईज वगैरे, हा इंजेक्शन मोल्डिंग आहे सोल, हे सोल वगैरे आहेत ते. आणि हे प्रॉपर आहे बघा, एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे ते. बरोबर, असे बघा. बरोबर. आणि हे क्वालिटी वाईज आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात 550 वाले आहेत. आता हा बघा, ह्याची 750 MRP आहे. हे 450 पर्यंत तुम्हाला पडतील. 450. हा, आणि सेम ब्रँडचे आहे. मी तुम्हाला यांचा बॉक्स पण दाखवतो. डिझाईन वाईज सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत. त्यांची 689 MRP आहे. आता सगळ्या ज्या चपला येतील, 9 डिझाईन आहेत आपल्याकडे. 689. हा, 7 ते 10 MRP. नंबर साईज आहे. हा, आणि अच्छा, आणि मग कितीला पडेल आपल्याला ही? ही आपल्याकडे 500ला पडेल. 500 रुपये फक्त. हा, त्या 2 डिझाईन 450, 2 डिझाईन 550. आणि फक्त आणि फक्त 500 रुपये मंडळी. हा, हे बघा, ह्या सेम शूज बरोबर, सेम हा. चप्पल, सॉरी. सेम चप्पल आहे बघा त्याच्यामध्ये. आणि ह्यांच्यामध्ये क्वालिटी वाईज वेगवेगळ्या येतात, पण आपल्याकडे मशीन मोल्डिंग माल येतो. आग्र्याचा माल नाहीये हा, आग्र्यामध्ये पण हा माल येतो, जो फक्त पेस्टिंग केलेला माल नाहीये, हा एकदम प्रॉपर. आणि हे बघा, हे असे बॉक्स असतात. आता हे बघा, इथे 689, याची 649 MRP आहे, जी मी तुम्हाला 450 बोललो ती. आणि हे बघा, इथे हे असं येतात, म्हणजे सोल मध्ये त्यांच्या हे तुम्हाला मणक्याचा आजार वगैरे, पाय दुखतात, टाचा दुखतात, त्यांच्यावर हे बेस्ट चपला, ह्या बेस्ट चपला चालतात त्याच्यामध्ये. आता एक खादिम म्हणून ब्रँडची चप्पल आहे, ही बघा, ही खादिम म्हणून आहे. ही मोठी कंपनी आहे, जशी स्पार्क वगैरे आहे, तर त्या कंपनीची. याची 700 रुपये MRP, आपल्याकडे 400ला आहे. आणि हे त्यांच्या ब्रँड मध्ये ह्या दुकानात 500, 550ला सेल होतात. मस्त आहे, छान चप्पल. हा, 450 रुपयाला मिळेल मंडळी. खादिम म्हणून ब्रँड आहे, आणि लिस्टेड आहे शेअर मार्केटला कंपनी, खादिम लिमिटेड करून. ही कितीला पडेल बोलले तुम्ही? ही आपल्याकडे 400ला. 400ला. हा, आणि स्टँडर्ड आहे, क्वालिटी वाईज माल आहे, तर त्याच्यामुळे तो कसा आपल्याकडे 200 रुपये आपण असेच लेस करतो. आता ह्या PU चप्पल आहे, ज्या मार्केटमध्ये चांगल्या चालतात. त्याच्यामध्ये जे पण मोठे ब्रँड आहेत, पॅरेगॉन, लखानी वगैरे, तर त्यांच्या मोस्ट ऑफ ह्या 350च्या रेंज मध्ये मिळतात. आता ह्या ज्या आपल्याकडे आहेत, इंडियन ब्रँड आहे आपल्याकडे चांगला. आणि ही क्वालिटी आपण टेस्ट केलेली आहे चांगली. पट्टे वगैरे ह्याचे ना एकदम चांगले ह्याच्या क्वालिटी मधले आहेत. आणि हे रेक्झिन यूज केलेलं आहे, जे फोम यूज केलेलं आहे पण चांगलं. आणि हे आपण तुम्ही 270 पर्यंत विकू शकता. आणि हे ह्याच्यात सेम क्वालिटी 320 ते 350 या रेट मध्ये विकल्या जातात. तुम्ही 300 पकडला तरी 270, 30 रुपये लेस होतात. आणि हे रिटेल रेट आहेत, म्हणजे ज्यांना व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी 270ला विकली तर चांगल्या प्रॉफिट मध्ये मार्केट पण काढू शकता, आणि धंदा पण, सेल पण तेवढाच चांगला होऊ शकतो. आणि तुम्हाला पुढे जाऊन पॅरेगॉन, लखानी या ब्रँडच्या पण ह्यातल्या चपला मिळणार, व त्यांचे रेट त्यानुसार असणार, पण मार्केटपेक्षा कमीच असणार.
हे बघा ह्या अशा चपला येतात आणि ह्या चपलांवरची एक खासियत तुम्हाला सांगतो. बघा चपला आपण घेतोय आता ह्या डिझाईन प्रत्येकाच्या डिझाईन वेगळ्या आहेत, पण डिझाईनच्या इथे शिलाई बघा कुठे तुम्हाला वाकडी तिकडी शिलाई मिळणार नाही. बरोबर. आणि प्रॉपर चांगली ब्रँडिंग मध्ये क्वालिटी वाईज. काय प्राइस येईल याची? याची 270 फ्लॅट रेट आहे 270. 270. हा हे बघा 270 ला द्या. आता हे बघा ह्या पट्ट्या आणि या पट्ट्या बिट्ट्यांचा माल हा 300 प्लस मध्येच मिळतो. तर साधारण जे दुकान चालवतात किंवा अशा टाईपचा माल घेतात त्यांना माहिती आहे. असं विदाउट लेस आहेत. आम्हाला साधारण 350 लाच मार्केटमध्ये विकला जातो. आपल्याकडे पण आहेत, ह्याच्यापेक्षा पण आपण नंतर ट्राय करू, थोडं स्वस्त आहे. पण ही कंपनीचा माल आहे, मशीन मोल्डिंग माल आहे. क्वालिटी वाईज एकदम हे बघा कसा आहे, वॉशेबल आहे. ह्याच्यात आपल्याकडे 6 कलर आहेत. 4 कलर आता आपल्याकडे इथे आहेत, ते दाखवतो. हे बघा 6 कलर आहेत. आणि 2 कलर आपल्याला गोडाऊनला आहेत. ते हे आपल्याकडे 350 ला आहे. तर मंडळी आता आपण प्रथमेश सरांच्या गोडाऊनला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. पहिले एक तुम्हाला बघा इथे किती मोठे मोठे कार्टन्स ठेवलेले आहेत इथे. पूर्ण हे कार्टन्स भरून, हे पूर्ण जे कार्टन्स तुम्ही दिसतंय ना ते एकदम शेवटपर्यंत पूर्ण हा कार्टन्स भरून त्यांच्याकडे हा माल आहे. प्रथमेश सर काय बोलाल? आता हा बघा हा स्पार्कच्या ज्या सँडल दाखवल्या ना, स्पार्क्सच्या सँडल्स, हे बघा त्याचं पूर्ण हे बघा मंडळी, पार्सल असतं. पूर्ण माल भरलेला आहे त्यांच्याकडे. हे बघा 6 नंबर 7 नंबर 8 नंबर 9 नंबर 10 नंबर प्रत्येक साईज नुसार अवेलेबल आहे. असे आपल्याकडे पर डिझाईनचे 4-4 5-5 पार्सल. हे बघा इकडे कॅम्पसचंही दिसतंय मंडळी, पूर्ण कॅम्पसचं आहे. पाहू शकतो आपण कॅम्पसचे पार्सल पण आहेत. हे सर्व इंडियन ब्रँड्स आहेत. पूर्ण इंडियन ब्रँड्सवर काम करतात ते मंडळी. हा सर, आता तुम्हाला मी आतमध्ये नाही जाऊ शकत आम्ही, एवढं आतमध्ये ते केलेलं आहे त्यांनी. आता हे बघा हे आता आपण लेडीज चप्पलचा दाखवतो. आता हे रिलॅक्स होतं, जसा हा स्पार्क वालीच कंपनी आहे. म्हणजे पूर्ण ओरिजिनल मिळेल तुम्हाला, जे काही मिळेल ना पूर्ण ओरिजिनल असणार आहे. हे बघा हे बघा सर्व साईज प्रमाणे तुम्हाला. आणि आतमध्ये अजून पूर्ण पॅक पार्सल पण आहेत. ह्याचे पॅक पार्सल पण अजून आतमध्ये आहेत. ह्याच्यातला आपण दुकानावर माल नेलेला आहे, त्याच्यामुळे आपण लोकांना पण देतो ज्या होलसेलला, तो पण ह्याच्यातनं माल जातो याच्यातून. आता हे बघा, आणि पार्सल तुम्हाला बॉक्स मध्ये मळलेले कळकट असे मळकट तसं नाहीये, पूर्ण प्युअर म्हणजे एकदम क्वालिटी आहे, नवीन आहे. असं नाही की जुना माल मिळणार आहे तुम्हाला. आता इथे ह्या बघा, हा जो आपण तिथे दुकानात दाखवलेला त्याचा हा बघा इथे आहे. आणि हा तुम्हाला अजून कार्टन मधनं काढून दाखवतो. मी त्या दिवशी काल फाडलेला इथून पीस काढताना दुसरा पीस काढून दाखवतो. असा नाही, इथे जरा दाखवा. इथे हे बघा, हे बघा हे कार्टन आहे. आता तसं काही नाही की जुने आहेत ते, एकदम आतमध्ये आम्हाला जायला थोडीशी मेहनत करावी लागते त्यांना पण. हे बघा हा पीस, आणि पार्सल टू पार्सल आहेत, पूर्ण नवीनच्या नवीन पीस आहेत. असं नाही की जुना पीस असणार आहे. आणि विथ डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला. हो ना सर? बरोबर, डिस्काउंटेबल. कारण की बघा ह्याच्यामध्ये व्यवसाय करायचा आहे तुम्हाला, तुम्ही जर तुम्हाला ते डिस्काउंट रेट मिळाले तर तुम्ही डिस्काउंट रेट मध्ये द्याल आणि तुम्हाला त्याच्यातून सिंपल आहे. आता समजा तुमच्या भागातला कोणी दुकानदार आहे, तो जर डिस्ट्रीब्युटर कडनं माल आणतोय तर तो तुम्हाला तो ज्या रेटला देणार आहे त्याच्यापेक्षा कमी रेटला तुम्ही सेल करू शकता. आणि क्वालिटी बघा, असं नाही पॅरेगॉनची ब्रँडिंग आहे. हे पूर्ण पीस आहे पॅरेगॉनची, आतमध्ये हे बघा हे पूर्ण इथून. त्यामुळे ज्यांना, माझं म्हणणं आहे, ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, मी खास त्यांच्यासाठी जे करतोय, कारण की मला ती अशी साखळी निर्माण करायची आहे जी स्टार्ट टू एंड आपल्याकडेच असणार. म्हणजे ते दुसऱ्याकडे नाही. जे आपलं रूल ब्रेक करणार त्याच्यानंतर त्यांचा आपला संबंध संपला जाईल. कारण की तुम्ही स्टार्ट टू एंड म्हणजे तुम्हाला चपलेपासून शूज पर्यंत A to Z आम्हीच माल घ्यावा लागेल. हा, बाहेर ना नाही. म्हणून तुमचाच ठेवा लागेल. दुसरा आम्ही बघा, बाहेरना जर तुम्ही जास्त आहे, काही जण मध्येच अति हुशार होतात, अरे नाही मला माहिती आहे इथे असा, पण त्याच्यामध्ये तुमचा डेड स्टॉक असतो. तुमचा डेड स्टॉक आम्ही करणार नाही. आता तुम्ही जसं आता एखादा समजा हा डिझाईन घेतलात माझ्याकडनं, या तुम्ही कॅम्पसची घेतलात, तुमचं काम याला व्यवस्थित जपणं. जर समजा उद्या हा माल विकला नाही जात आहे आणि तुमच्याकडे जशा तसे पीस पडलेत विना डाग लागता, तर आम्ही ते तुम्हाला रिप्लेस करून देणार. मिक्समध्ये पण काही माल तुमच्याकडे विकला नसेल जात, ज्या काही आम्हाला कळणारे हा झाले नाही विकला जात, माल एकदम चांगला आहे, आम्ही मिक्सचा माल पण मिक्सच्या बदल्यातच रिप्लेस करून देणार. म्हणजे तिथे डेड स्टॉक येतो. बघा, धंद्यामध्ये डेड स्टॉक सगळ्यात महत्त्वाचा असतो, जो तो 20 ते 30% जातो.
आणि 20 ते 30% डे स्टॉक आम्ही तुम्हाला 5 ते 6% आणून ठेवणार. म्हणजे तेवढं नॉर्मल तुम्हाला मग त्याचा फरकही नाही पडणार, कारण की तुम्ही प्रॉफिटेबल असणार आणि तुम्हाला ब्रेक इव्हन म्हणजे तुम्ही तुमचे पैसे टाकलं तुम्ही प्रॉफिटेबल कधी बनता तर तो ब्रेक इव्हन पण करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी मेहनत करणार. कारण की जर तुम्ही मोठे झालात तर उद्या माझं काम मोठं होणार आहे. जर तुम्हीच वाढलात नाही तर माझं काम कुठून वाढणार. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला त्या परीने सगळ्या गोष्टींना मदत करणार, बेस्ट टू बेस्ट ब्रँड आणून देणार, बेस्ट टू बेस्ट रेट देणार आणि तुम्हाला सेलिंगला जो रेट लागतो ना, जो मार्केटला सेलिंग करण्यामध्ये म्हणजे बघा परचेसिंग एक मेन असतं ज्याच्यामध्ये तुम्ही ब्रँड कितीवर विकत घेताय, दुसरं मार्केटला तुम्ही कितीला विकताय. कारण की एक गोष्ट असते की एक गोष्ट चांगली वस्तू मार्केटला ज्या रेटला मिळते त्याच्यापेक्षा एक तर तुम्ही कमी किमतीला विका किंवा त्याच रेटला अजून बेस्ट वस्तू विका. मग आम्ही तुम्हाला ज्या रेटच्या वस्तू चालल्या त्याच्या खालच्या रेटला देतो आणि त्या रेटला तुम्हाला बेस्ट पण त्याच टाईपमध्ये बेस्ट पण आणून देणार. म्हणजे तुम्ही एक मराठी मुलांना, महाराष्ट्रातील मराठी मुलांना एक चांगली व्यवसाय करण्याची संधी तुमच्या थ्रू निर्माण केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक की आम्ही ज्यांना माल देणार आणि जे आमच्याकडनं घेणार, जर समजा एखादी गावाची बाजारपेठ आहे तर त्या बाजारपेठेमध्ये त्यालाच माल देणार आणि शहरासारखी बाजारपेठ असतील तर एक ठराविक किलोमीटरमध्ये आम्ही दुसऱ्याला देणार. म्हणजे 4-5 किलोमीटरमध्ये जर एक बाजारपेठ 4-5 किलोमीटर किंवा 6-7 किलोमीटर कव्हर करते शहराची तर त्याला सोडून दुसरीकडे देणार. आणि गावाची बाजारपेठ अशी असते की एक गावाला एकच बाजारपेठ असते आणि त्याला बाजूने 50 गावं असतात तर त्या गावामध्ये एकच, म्हणजे त्याच्या बाजूचा जर दुकानदार उद्या माझ्याकडे उठून आला माल घ्यायला तर त्याला माल देणार नाही. अच्छा. सर मग तुमचा आता जर तुमचा हा व्हिडिओ बघून जर कोणाला व्यवसाय करण्याची संधी आता निर्माण तर झालेली आहे, मग कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट त्याने आपले कॉन्टॅक्ट दोन्ही नंबर आहे 8433885196 8433885196 आणि दुसरा नंबर आहे 9653330378. तुम्ही याच्यावर संपर्क करा. पण तुम्हाला जर खरंच व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही प्रत्यक्ष आमच्या इकडे या. कुठूनही आलात तर तुमचा काय येण्या जाण्याचा आणि तो दिवस एक हे होईल. पण जर तुम्हाला चांगल्या वस्तू पटल्या, आमच्याकडे चांगल्या वस्तू तुम्हाला दिसल्या आणि तुम्हाला कळलं की बाजारपेठेत यांना मागणी आहे तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करा. बरोबर. मंडळी तुम्ही पूर्ण हे गोडाऊन बघितलंय. प्रथमेश सर मेहनत करतायत. जर तुम्हालाही व्यवसाय करायचा असेल तर नक्की सर्वांशी संपर्क साधायचा आहे आणि स्वतःचा एक छानसा व्यवसाय तुम्ही थाटू शकता तुमच्या शहरात. मंडळी भेटूया पुढच्या व्यवसायाची माहिती घेऊन असाच काहीतरी नवीन व्हिडिओ. सर थँक्यू व्हेरी मच.